नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिमला मिरची लागवडीबद्दल सांगणार आहे. शिमला मिरची जी आपल्याला लवकरात लवकर आणि जलद गतीने भेटणारी भाजी आहे. याची लागवड खूप सोपी आहे. शिमला मिरची लागवड ही प्रामुख्याने जून ते जुलै महिन्यात करावी. आता जून आलेलाच आहे, त्यामुळे आपण याची लागवड करणार आहोत आणि याची लागवड करणे खूप सोपे आहे. शिमला मिरचीला उत्तम वातावरण म्हणजे 18 सेल्सिअस ते 30 सेल्सिअस हे शिमला मिरचीसाठी योग्य आहे. त्यामुळे जून महिन्यात पावसाचे वातावरण असते, त्यामुळे याला फुल आणि फळे चांगल्या प्रमाणात उठायला चालू होतात. शिमला मिरची लागवड करण्यासाठी पुढील तुमच्याकडे गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट तर तुमच्याकडे 12x12 इंचाची ग्रो बॅग किंवा 24x12 इंचाची ग्रो बॅग असणे महत्त्वाचे आहे. जेवढी मोठी ग्रो बॅग तेवढी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये रोप लावू शकता. आणि शिमला मिरची ही मुळे खूप जास्त प्रमाणात खाली पसरतात, त्यामुळे याला 12 इंच तर मोठी बॅग असणे महत्त्वाचे आहे. आता आपण या ठिकाणी 12x12 इंचाची ग्रो बॅग घेणार आहोत आणि आपल्याला उत्तम दर्जाची माती तयार करण्यासाठी कोकोपीट किंवा वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत असणे आपल्याकडे महत्त्वाचे आहे. जेवढे उत्तम दर्जाची माती असेल तेवढेच रोप आपले लवकरात लवकर वाढेल आणि त्याला आपल्याला भाजी पण लवकरात लवकर भेटेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिमला मिरचीचे बियाणे असणे खूप महत्त्वाचे आहे. शिमला मिरचीचे बियाणे तुम्ही बाजारातून कोणत्याही दुकानातून आणू शकता. तुमच्या घरात असणाऱ्या शिमला मिरचीपासून पण तुम्ही बियाणे काढून त्याचे रोप तयार करू शकता. माझ्या मते बाजारातून आणलेले शिमला मिरची बियाणे कधी पण उत्तम. जर बाजारातले आणलेले बियाणे हे हायब्रिड असतात आणि त्याची वाढ पण लवकरात लवकर होते आणि आपल्याला प्रोडक्शन पण चांगल्या प्रमाणात भेटून जाते आणि ते बियाणे हे चांगल्या दर्जाचे असतात. आता मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता की आपण छोट्याशा पॉटमध्ये आपले बियाणे काही टाकले होते. आता याच्यामध्ये 2-3 रोप तर उगलेले आहेत आणि हे आता रोप जे आहे ते आपण दुसऱ्या मोठ्या ग्रोइंग बॅगमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आता हे आपले जे रोप आहे किंवा तुमच्याकडे जे रोप तुम्ही तयार करणार आहात त्याची उंची ही 4 ते 5 इंच झाल्यानंतर ही तुम्ही मोठ्या ग्रोइंग बॅगमध्ये हे ट्रान्सफर करून घ्या. कारण की जर मोठी जागा भेटेल तर त्याला मुळांना पसरायला जागा भेटली तर ते पण चांगल्या उत्तम प्रकारे आपल्याला अ, रोपाची वाढ बघायला भेटेल. आता हे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे आपण रोप लावून बरोबर 15 दिवस झालेले आहे ना. आता हे तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता की आपण रोप लावून 15 दिवस झालेले आहेत आणि या रोपाची वाढ पण खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता हे आपण दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता आपण पहिल्यांदा ग्रो बॅगच्या मध्यभागी एक खड्डा काढून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी हे रोप लावणार आहोत. रोप लावत असताना आणि छोट्या पॉटमधून रोप काढत असताना कधीही मुळे ही डॅमेज व्हायला नको याची काळजी घ्या. जर मुळे डॅमेज झाले तर आपले रोप हे खराब होऊ शकते. आणि रोप लावत असताना कधी पण थंड हवा असणार म्हणजे कधी पण रोप दुसऱ्या ठिकाणी लावत असताना थंड वातावरण असणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्या रोपाला शॉक बसणार नाही आणि ते लवकरात लवकर सेटल होतील. आता आपण हे जे रोप लावते हे 5 ते 6च्या दरम्यान आपण रोप लावतोय, जेणेकरून आपल्या रोपाला शॉक बसणार नाही. आता आपण हे रोप दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये लावल्यानंतर याला भरगच्च पाणी द्या. जे आपण माती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होणे खूप महत्त्वाचे आहे. जर पाणी हे साचून राहिले आणि चिखल होत असेल तर आपले रोप हे खराब होतील किंवा खराब झाले नाही तरी पण फूल लागल्यानंतर ते फूल गळून पडतील. कारण अतिरिक्त पाण्याचा वापर हे आपल्या रोपाला खराब पण करू शकतो. आता आपण ह्याला भरपूर प्रमाणात पाणी दिलेले आहे आणि याचा पुढचा अपडेट आपण बघूया. आता हे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे आपले रोप जे आहे बरोबर लावून 15 दिवस झालेले आहेत आणि याची वाढ पण तुम्ही बघू शकता आणि याचे किती हेल्दी पान झालेले आहेत हे पण बघू शकता. आता हे मित्रांनो, आपण जे रोप लावलेलं आहे याच्यामध्ये आता फुलाची कंडिशन आलेली आहे. थोड्या दिवसात याला फुल पण लागता येईल. आता तुमच्या पण रोपाला अशी फुल लागायला सुरुवात झाल्यानंतर काय करायचं आहे की रोपाला पोटॅशियमची जास्त खूप गरज असते. यावेळी तुम्ही केळीच्या सालीचा पाणी किंवा आपले जे किंवा तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी पण देऊ शकता. कारण की या दोन्हीमध्ये पोटॅशियमचे खूप जास्त प्रमाण असते आणि फूल उठायला चालू झाल्यानंतर फळामध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी झाडाला पोटॅशियमची खूप जास्त गरज असते. आता याचा पुढचा अपडेट बघण्यासाठी आणि पुढची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.